एका ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरसोबत एक प्रकार घडलो जेणे तो अक्षरशः हादरानच गेलो. जुनी लोक पाण्याच्या ठिकाणी रात्रीत जाऊ नको म्हणून म्हणायची. ता कशाक ता तुमका ह्यो अनुभव ऐकल्यावर समजातच. ट्रॅक्टर ड्रायव्हरने तीच चूक केल्यान तो रात्री एका नदी पात्रात माती काढूक गेलो आणि तेव्हा त्याच्यासोबत थंय जा काय घडलं ता तुमका ही गोष्ट ऐकल्यावर कळातच. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आजचा अनुभव एका ट्रक ड्रायव्हरचा हा. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा. आणि या चॅनलवर नवीन इला असाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हय तुमका असेच भूतांचे अनुभव ऐकूक गावतले. चला तर मग वळूया आपल्या आजच्या या भयंकर अनुभवाकडे. पुण्यातल्या एका गावात ही घटना घडली होती. साधारण 2012 सालची घटना असा. तुमका तर माहिती हा, शहरी भागात जागोजागी लाईटी असतात. रस्त्यांच्या कडेक लाईटींचे दिवे रात्रभर पेटत असतात. पण गावाकडे तसं प्रकार नसता. रात्र झाली की सगळीकडे अंधार पसरता आणि सगळ्याच रस्त्यांवर काही लाईटीची सोय नसल्यामुळे बहुतेक हे रस्ते संपूर्ण अंधारातच असतात. तर एकदा झाला असा, ह्याच गावात एक बिट्टू नावाचं माणूस होतं ज्याचं स्वतःचं एक ट्रॅक्टर आणि तो गावात ट्रॅक्टरच चालवायचं. कोणत्या शेतात काम करायचं तर कधी कोणचं सामान वगैरे न्यायचं असत तर ट्रेलरमध्ये सामान भरून तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं. तर असा काहीसा त्याचं ट्रॅक्टरचं काम गावात चालू असायचं आणि त्याच्यावरच तो सगळा उदरनिर्वाह करत होतो. त्याच्या कुटुंबात त्याची बायको, 2 मुली, आईवडील असे सगळेजण त्याच्यासोबतच गावच्या घराकडे राहायचे. आईवडिलांचा खूप वय झाला होता त्यामुळे त्यांच्या घरात कमावणारं एकटोच. शेत जमीन होती पण ती जमीन विकूनच त्यांनी तो ट्रॅक्टर विकत घेतला नव्हतं आणि आता ट्रॅक्टरचीच भाडी मारून तो 4 पैसे कमवायचो. पण खरं सांगू गेलं तर शेतात जेवढं इन्कम व्हायचं नाही तेवढा त्याचा ट्रॅक्टर घेतल्यापासून होऊक लागला होता. कारण त्या काळातच डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होऊक लागलेली. कन्स्ट्रक्शनं वगैरे चांगली मोठी होत होती ज्यामुळे त्याका सामान वगैरे नेऊक खूप भाडी मिळायची. दिवसासून 2-3 भाडी तो मारायचो ज्यामुळे त्याका 4 पैसे चांगले सुटायचे. आणि तेव्हा गावात 3 काय 4च ट्रॅक्टर होते ज्यामुळे एका चांगला काम मिळायचा. बघता बघता असेच काही दिवस निघून गेले. त्याचा सगळा काही सुरळीत चालू होता आणि एक दिवशी तो आपलं मस्त घराकडे बसलो होतो. त्या दिवशी त्याच्याकडे कसला काम नाही ना खायचा भाडा होता. बाकी वेळेत जर सामान वगैरे न्यायचा भाडा जरी नसला तरी शेतात तो ट्रॅक्टर घेऊन जायचो आणि लोकांका शेती करूक मदत करायचो. पण त्यावेळी तसाव काय नाही कारण शेतीची सगळी कामं झाली होती. आणि गेल्या काही दिवसांमध्ये बिट्टू कसा घराकडे राहायची काय सवय नाही. तो दिवसभर खै ना खै भाडी मारतच असायचो. पण त्या दिवशी घराकडे बसल्या बसल्या त्याचं काही वेळ जायत नाही होतं. बाहेर काहीतरी गेलंय तर 4 पैसे गावतील असं काहीसं विचार त्याच्या डोक्यात चालू होतं. तेव्हा त्याला पटकन आठवलं की त्यांच्याच गावात एक विटांचं कारखानं होतं आणि त्या विटाच्या मालकान एका सांगून ठेवल्या नव्हतं की जेव्हा कधी तुका टाईम भेटत तेव्हा आपल्या गावच्या नदीच्या पात्रासून थोडी माती काढून आण आणि माझ्याकडे येऊन टाकत जा. त्यांच्या गावाच्याच बाजूक एक नदी होती आणि ते एक छोटासा जुना ब्रिज बांधलेला होता. त्या ब्रिजखाली मरणाची माती वाहवा न्यायची ज्यामुळे बरेचसे ट्रॅक्टरवाले थैची माती घेऊन जायचे आणि कन्स्ट्रक्शन का वगैरे मोठ्या प्रमाणात ती माती वापरली जायची. ज्यामुळे बिट्टू म्हणालो तसं पण आज काय काम नाही तर 1-2 लोड टाकूया. पण ह्या सगळा गावच्या निदर्शनात न येता करूचा लागायचा कारण ता सगळा काम अवैध होता. सगळ्यांच्या देखत ती माती काढणं म्हणजे गुन्हा होतं. ज्यामुळे त्यांनी अंधार पडायची वाट बघितल्यान आणि जसं काळोख झालं तसं तो ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन त्या नदीकाठी गेलो आणि आपल्यासोबत त्यांनी 2 कामगार घेतल्यान होते आणि पटापट तासाभरात त्यांनी थैची ती माती आपल्या ट्रॉलरमध्ये भरल्यानी आणि ते ती माती घेऊन
ते विटांच्या कारखान्यात टाकून इले. त्या दिवशी त्यांनी 2 ट्रॉलर माती त्या नदीच्या पात्रासून काढून त्या विटाच्या कारखान्यावर टाकल्या नव्हती. त्याचं तेका चांगलं मोबदलं सुद्धा गावायचं. आणि बघता बघता तेका आता त्या सगळ्याची सवय देखील झालेली. तेका जेव्हा कधी वेळ मिळत तेव्हा तो त्या नदीच्या पात्रात जाऊन माती भरून त्या विटांच्या कारखान्यात नेऊन टाकायचो. एक दिवशी रात्री तेका ती माती घेऊन जाताना एका माणसानं बघितल्यान. तो त्या गावातलो नाही होतो, बाहेरच्या गावातलो होतो. पण बिट्टू पहिलो घाबरलो. तेका वाटला आता ह्यो तक्रार वगैरे करता की काय, पण झाला उलटच. तो माणूस एका म्हणालो, ही माती तुम्ही विकतास काय? माका जरा 2 ट्रॅक्टर एवढी माती विकत हवी होती. ता ऐकन बिट्टू तर खुश झालो. मग तो म्हणाक लागलो, ठीक आहे, तुमचं पत्तो सांगा, मी उद्याच रात्री मी तुमच्याकडे 2 ट्रॉलर माती टाकतोय. मग त्याने त्या माणसाचं पत्तो वगैरे घेतल्यान आणि त्या माणसाकडसून जास्तीचे पैसे मागल्यान. आणि तो माणूस देऊकसुद्धा तयार झालो, कारण त्याची माती चांगली होती आणि घर वगैरे बांधूसाठी एकदम चांगल्या दर्जाची अशी ती माती असल्यामुळे त्या माणसांसुद्धा जास्त काही विचार करूक नाही. जो काही पैसे सांगित ते पैसे तो देऊक तयार झालो. आता जास्तीचे पैसे गावतले म्हटल्यावर बिट्टू तर खुश झालो. आणि पुढच्या दिवशी त्यांनी लगेचच आपल्या 2 कामगारांका घेऊन रात्री 8:30-9च्या दरम्यान त्या नदीपात्राकडे जाऊ घेतल्यान. ह्यावेळेक तो जरा उशिरा चिलो होतो, जेणेकरून गावातली सगळी लोकं झोपतील. गावाची लोकं 8-9 वाजेपर्यंत जागी असायची, त्यानंतर सगळे झोपायचे. मग रस्त्यावर लाईटी बिटी काय नाही, त्यामुळे सगळे झोपलेले असताना माती घेऊन जाऊक सोपा पडत. म्हणून त्यांनी उशिरा जाऊचं ठरवल्यान. पण ता सगळं तेका पुढे जाऊन इतक्या महागात पडणार होतं की त्याचं त्यांनी स्वप्नात देखील कधी विचार करूक नाही होतो. त्या दिवशी तो 2 कामगारांका घेऊन रात्री 9 नंतर त्या नदीच्या पात्राकडे जाऊन पोचलो. आणि त्यांनी ट्रॅक्टर मस्त फिरवून वगैरे पात्राच्या कडेक नेऊन लावल्यान. आणि कामगारांका सांगल्यान लगेच माती भरूक घेवा, आज 2 ट्रॉलर माती टाकूची. तसे ते दोनवले कामगार पटापट माती भरूक लागले. तासाभरात ट्रॉलर भरलो. मग त्यांनी लगेच ट्रॅक्टर काढल्यान आणि त्या माणसानं सांगितलेल्या पत्त्यावर तो जाऊक लागलो. त्या माणसाचं घर बाजूच्या गावात असल्यामुळे जाऊक उशीर होणार होतो. साधारण 1 तासभर तरी त्यांका थंय जाऊक लागलो. थंय गेल्यानंतर त्याने ती सगळी माती उपसल्याने आणि ते अजून एक ट्रेलर भरूसाठी परत त्या नदीच्या पात्राकडे येऊक लागले. पण तोपर्यंत रात्रीचे 11:30 वाजून गेले. इतक्या उशिरापर्यंत ते कधी ह्याआधी नदीच्या पात्रात इले नाही होते. पण जास्त पैसे गावतले, ज्यामुळे त्यांनी कामगारांकासुद्धा 4 पैसे अजून जास्त दिल्यान आणि दारियाचा आमिष दिल्यान, ज्यामुळे ते सुद्धा काम करूक तयार झाले. आणि 11:30च्या दरम्यान त्यांनी आपलं ट्रॅक्टर त्या नदीच्या पात्राच्या कडेक लावल्यान. पुलाच्या बाजूकच ते माती काढूचो कार्यक्रम करत होते. आणि बघता बघता 12 वाजेपर्यंत त्यांचं अर्धो ट्रेलर भरलो, अर्धो बाकी होतं. त्यांनी कामगारांका आवाज दिल्यान, पटापट माती भरा, शेवटचं ट्रेलरा तुमका व्हाया तर चायनीजसुद्धा खाऊक देतय, असा काहीसा म्हणान त्यांका पटापट हात उचलूक सांगितल्यान. आणि तो म्हणालो की मी जरा पुढे जाऊन येतोय. तेका लघवीक झाला होता, त्यामुळे तो बाजूच्या एका झाडीत जाऊक लागलो. आणि हडे ते 2 कामगार ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत माती भरत होते. आणि ह्यो आपलं लघवी करूक जरा थंयसून पुढे निघान गेलो. बाजूक एक कच्चा रस्तो होतो, त्या कच्च्या रस्त्यानं तो पुढे गेलो. आणि नदीच्याच पात्राच्या बाजूक एका झाडीत तो आपलं काम करूक लागलो. बाहेर मस्त चांदणा पडला होता आणि त्या चांदण्याच्या प्रकाशात सगळा आजूबाजूचा परिसर दिसत होतं. आणि नदीचं पाणी पूर्ण चमकत होता. नदी संपूर्ण उजळून गेली होती आणि पूर्ण स्मशान शांतता, त्यामुळे पाण्याचा आवाज फक्त येत होतो. आणि जसं तो आपलं कार्यक्रम आटपता तेवढ्यात त्याची नजर नदीच्या काठाकडे गेली. लांबवर कोणतरी थंय उभे असं तेका दिसाक लागला. पण मध्ये झाडं असल्यामुळे तेका नीटसा काय दिसना, म्हणून तो अजून पुढे जाऊन डोकावून बघूक लागलो. जसं तो जाता आणि बघता तर तेका थंय 4 माणसं नदीच्या पाण्यात उभी असलेली दिसली. तेंका बघून ह्यो म्हणालो, एवढ्या रात्रीचा कोण इला? तेका पहिल्यांदा वाटलं की आपल्यासारखीच कोणतरी माती वगैरे काढू केलेले दिसतात. म्हणून तो एकटक ते काय करतात त्या बघूसाठी त्यांच्याकडे बघूक लागलो. बघता बघता ती माणसं काय हलाचं काय नाव घेत नाही होती. ती स्तब्ध उभी राहून एका दिशेकडेच बघत होती.
ह्यांनी बघितल्यान ह्यो म्हणता ही काय करतात, ही हलत कशाक नायत, आता वागतीत आता माती बाहेर काढतीत. पण तसं तर त्यांनी काय करूकत नाही. जवळजवळ 5 मिनटं झाली तरी ती माणसं काय हालचाल करीनत, ज्यामुळे याची उत्सुकता अजूनच ताणली. हे नेमके करतात कायत, म्हणून तो अजून पुढे जाऊन बघूचा विचार करूक लागलो. आणि बघता बघता तो त्या जंगली वाटेसून अजून पुढे गेलो आणि त्यांच्या एकदम जवळ जाऊन पोचलो. तेव्हा त्यांनी बघितल्यान तर थंय 4 माणसं उभी होती. पण त्यांच्याकडे बघून काय तर विचित्रच वाटाक लागलं. त्यांच्या अंगावरचे कपडे सगळे मळकट दिसत होते आणि एखाद्या मड्याप्रमाणे ती अशी ते उभी आहेत असं एका दिसाक लागलं. कारण अशी साधीसुधी माणसं तर पाण्यात इतका वेळ स्थिर कशी काय उभे राहू शकतात. ह्यो घाबरलो. एका कळान चुकला की ह्यो काहीतरी वेगळं प्रकार हा, ज्यामुळे ह्यो आपलं पाटल्या पाठी पळान गेलो आणि बघता बघता आपल्या ट्रॅक्टरकडे येऊन पोचलो. तोपर्यंत त्याच्या कामगारांनी ट्रॅक्टर पूर्ण भरल्याने जसे हे कामगार ह्या बिट्टूक पूर्ण घामान भिजलेलो बघतात तसे ते म्हणाले, हो झाला काय, खंय गेला होतास. तेव्हा बिट्टू त्यांका म्हणालो, अरे थंय काहीतरी भयंकर असा, कोणतरी माणसं आहोत, माणसं नाही भूताटकी आती, असं तो बडबडाक लागलो. तसे ते कामगार म्हणाले, अहो कशाक चेष्टा करतास, काहीतरी बोला नको, भूताटकी हय कशाक येतली माराक, इतकी वेळा आम्ही हयलव माती भरलव, कधी काय झाला काय आपल्यासोबत. पण बिट्टू म्हणालो, ए बाबा तुमका खोटा वाटता, चला माझ्यासोबत तुमका दाखवतोय. तसं तो त्या दोनवल्या कामगारांका घेऊन त्या झाडीकडे जाऊन पोचलो. आणि जसे हे 3 जण थंय जाऊन बघतात तर खरोखरच थंय 4 माणसं मड्यासारखी पाण्यात तशी स्तब्ध उभी होती. तसे ते कामगार सुद्धा चाट पडले. आणि नेमका त्याच नदीच्या पात्राच्या पलीकडे दुसऱ्या गावचं स्मशान होतं. आणि जेव्हा या सगळा त्यांका समजलं तेव्हा यांची चांगली तणतणली. आणि तेवढ्यावरच ता थांबला नाही. बघता बघता त्या 4 माणसांच्या मागसून अजून 10-12 माणसं उभी राहाक लागली. आणि त्या संपूर्ण नदीचा पात्र माणसांनी भारान गेला. या दृश्य बघताच्या 3घांची चांगलीच पॅन्ट वली झाली. इतके ते घाबरले. थोडी थोडी दारू मारल्याने होती ती सुद्धा उतरान गेली. आणि हे चांगलेच हगरेमुत्रे झाले आणि जीव घेऊन ते मागच्या दिशेने पळाक लागले. त्यांका काय समजत नाही होतं की हो नेमकं काय प्रकार. पण ही एक भूताटकी आहे तर त्यांका कळान चुकला होता. ते कसे बसे धडपडत आपल्या ट्रॅक्टरकडे येऊन पोचले. बिट्टून म्हटलं की लगेच चढा वरती, आपण निघाया, ट्रॅक्टर तर भरलं होतं. मग बिट्टून लगेच ट्रॅक्टर चालू केल्यान. आणि जसं तो ट्रॅक्टर थैसून पुढे घेऊन बघता तेवढ्यात त्याच्या ट्रॅक्टरची मागची दोनवली चाकं मातीयेत फिराक लागली. तिने ट्रॅक्टर एकदम वरती लावलेल्यान सुक्या मातीयेत. पण कधी नदीचं पाणी वाढलं आणि चाकांपर्यंत माती ओली झाली त्यात त्यांका समजलं नाही. आणि त्यांचं ट्रॅक्टर थयच अडकलं. बिट्टून ॲक्सिलेटर दिल्यान, पण जेवढं ॲक्सिलेटर देतात तेवढे त्याचे टायर फिरान खड्डो वाढतच चाललं होतं. तसे कामगार म्हणाले, आता ट्रॅक्टर हालाचो नाही, काहीतरी करूचं लागतलं. पण हे आधीच इतके घाबरले होते की ऐन वेळेक त्यांका काय सुधरा नाही. दगड वगैरे चाकात घालिया असे ते कामगार म्हणाक लागले. आणि आजूबाजूक दगड बघूक लागले. आणि 2-3 दगड उचलून त्यांनी चाकाच्या खाली घातल्याने. पण जोपर्यंत ते ह्या सगळा करतात तेवढ्यात बिट्टूची नजर पुलाखाली गेली. तेव्हा बिट्टूक तीच माणसं हळूहळू ह्यांच्या दिशेने येताना दिसली. जेव्हा त्यांनी एवढ्या सगळ्या माणसांका आपल्या दिशेने येताना बघितल्यान तेव्हा त्याच्या तोंडचं पाणीच पळालं. त्याच्या तोंडातून एकच शब्द फुटलो, अरे पळा, ऐते बघा इली. तसे हे 2 कामगार आणि बिट्टू ट्रॅक्टर थयच टाकून जीव घेऊन तैसून पळाक लागले. बरा ते ज्या ठिकाणी इले होते ताजा पूल होता, त्या गावापासून एकदम खालच्या बाजूक होता. आणि रस्तोसुद्धा एकदम मातीचं जुनं आणि आतपर्यंत खूप येवचा लागायचा, ज्यामुळे चलत जाऊसाठी जवळजवळ 10-15 मिनटं जातली. पण त्यांच्याकडे अजून काय पर्याय नाही. ते त्याच मातीच्या रस्त्यान जीव घेऊन पळाक लागले. संपूर्ण घामान लतपत. आणि कोणची चप्पल तुटली, कोणचं काय झालं, पण अनवाणी तर अनवाणी जीव घेऊन तर पळाक होया. म्हणून ते तसेच धोंड्यासून धावत धावत कसे तरी पळत होते. आणि पळता पळता वाटेत त्यांनी एका बाजूच्या दगडावर एक काळी आकृती स्पष्ट बघितल्याने. पण त्या 3घांपैकी कोणाची थंय बघूची हिंमतच झाली नाही.
ते तिच्या बाजूसून पुढे निघान गेले आणि कसे तरी गावच्या मुख्य रस्त्यावर येऊन पोचले. त्या तिघांचे पाय पूर्णपणे सोलटान गेले होते. इतकी त्यांच्यावर पाळी इली आणि नंतर ते काय मग थांबलेत नाही, सरळ आपल्या गावात शिरले आणि सरळ त्याने आपल्या घर गाठल्याने घरचे तर सगळे झोपले आहेत. तेंका आता उठवायचं कसा आणि कोणाक हे सगळं प्रकार सांगतलं, ज्यामुळे काय करूचं कळा नाही. म्हणून त्यांनी घरच्यांका उठवक नाही. रात्रभर ते घराच्या अंगणात तुळशीच्या शेजारी बसान रावले. रात्र त्यांनी कशी बशी थंय काढल्याने आणि जेव्हा पहाट होतं तशी बिट्टूची बायको सकाळी सकाळी बाहेर इली. बाहेर येऊन बघता तर हे तिघांची ही भयंकर दशा झाली होती. तिने पटकन बिट्टूक म्हटले, नवं झालं काय, ह्या काय करून बसलास तुम्ही? त्यांच्यातलो एक कामगार तर पूर्णपणे तापान फणफणाक लागलो होतो, कारण त्यांनी ते अंगच काढलेल्यान. त्यांनी पुऱ्या जन्मात इतक्या भयंकर दृश्य कधी बघूकत नाही, त्यामुळे तो ते चांगलंच चराकलेलो. पण बिट्टू आणि दुसरं कामगार त्यातल्या त्यात बरं होतं. बिट्टून पटकन पाणी आणूक सांगितल्यान. तशी त्याची बायको घरात पळत पळत गेली, पाणी वगैरे आणल्यान. तसं या तिघांनी गटागटा पाणी पिल्याने आणि त्यानंतर बिट्टून ह्यो सगळं प्रकार आपल्या बायकोच्या कानावर घातल्यान. त्या ऐकान ती सुद्धा जबरदस्त घाबरली आणि तिचे आई वडील सुद्धा थैले. त्यांनी सुद्धा ऐकल्याने बिट्टूची आई म्हणाली, अरे बाप रे, ह्यो काय सगळं करून बसलं, एवढ्या रातचा तुका थंय जाऊक सांगल्यान कोणी होतं? कितींदा तुका आम्ही सांगितलं पाण्याच्या जवळ रातचा जाऊ नको, आणि ती मातीच रातची काढूक जातं ती बरी नाही. बाजूक ते स्मशाना तुझ्या बापाशीन किती वेळा तुका अडवल्यान, पण तू पैशाच्या पाठी इतकं लंपट झालं की तू जीव बिव काय बघत नाही. आता ह्या कितक्याक पडला असता, मेल्यानं वाचलास, नाहीतर त्याची भुताटकी जिती सोडणार नसती तुमका. असं काय काय हाऊस बडबडाक लागली. त्यावेळी बिट्टू खराच कळान चुकलं की त्यांनी ह्या जा काय केल्या नव्हतं तर त्याच्या जीवावर बेतणार होतं, पण त्याचं वेळ सामकोळ म्हणून त्याच्या भुताटकीन तेंका काय करूक नाही, नुसतं थैसून पळवून लावल्यान. मग लगेचच तेंका बाहेरच्या बाहेर पाण्यात अंघोळ करूक सांगितल्याने आणि गावच्या मंदिरात वगैरे नेल्याने आणि मग थंय जाऊन पूजा वगैरे करून अंगार वगैरे लावून घेतल्याने तेव्हा कधी ह्या तिघांका थोडा बरा वाटला. तरीसुद्धा थैचा जर काही इला असत तर यांच्या जीवाक धोको होतोच, ज्यामुळे काही दिवस सगळे एकदम शांत घरात बसान होते, खंय बाहेर बुतूर ते जाऊक नाही. बिट्टून आपलं ट्रॅक्टर आणूसाठी एका मित्राक सांगितल्यानं होतं. तो मित्र पुढच्या दिवशी काही जणांका घेऊन त्या नदीच्या किनारी गेलो. थंय जाऊन बघतात तर थंय त्यांका काय तर भलतात दिसलं. त्यांचं ट्रॅक्टर नदीच्या किनाऱ्यावर एकदम व्यवस्थित उभं होतं. मागचे टायर अजिबात चिखलात रुतल्यासारखे वाटतच नाही होते, ना जमीन खणलेल्याचे निशाण होते. जमीन एकदम कडक होती आणि ह्या कसा घडलं ता काय समजलं नाही. त्या दिवशी त्या भुताटकीन त्यांका नदीत ओढूकच घेतल्या नव्हतं, पण यांचं नशीब चांगलं म्हणून हे तिघवले वाटावले, नाहीतर ह्या तिघांचं काही खरा नाही होतं. मग त्या मित्रांचं ट्रॅक्टर चालवत बिट्टूच्या घराकडे आणून दिल्यान आणि ती माती सगळी त्यांनी परत नदी पात्रात टाकून दिल्याने, कारण बिट्टूक आता कळान चुकला होतं की रातची थंय माती काढूक जाणं म्हणजे जीवाशी खेळ असा. म्हणून त्यांनी ता सगळा काम बंद करून टाकल्यान. नदी पात्रातली माती काढणं त्यांनी कायमचं थैसून सोडून दिल्यान. इतको तेका जबरदस्त दणको थंय भेटलो होतो आणि त्यांनी आपल्या इतर मित्रांका सुद्धा सांगितल्यान की रातची थंय माती काढूक जाऊ नको, माझ्यासोबत असं असं प्रकार घडलो, ज्यामुळे बाकी सगळ्यांनी सुद्धा थंय जाणं सोडून दिल्याने. तर असं काहीसं अनुभव बिट्टून त्या दिवशी रात्री थंय माती काढताना नदीच्या किनारी घेतल्या नव्हतं. म्हणून मोठी लोक म्हणतात ता खरा असता. रात्रीच्या वेळी असं पाण्याच्या किनारी एकटा दुकटा जाणं खूप धोकादायक मानला जातं. पाण्यात अधरून ही आसरा फिरत असतात किंवा अशी भटकणारी आत्मेसुद्धा पाण्याच्याच आजूबाजूक असतात, ज्यामुळे असे प्रकार घडाक शकतात. म्हणून अशा ओसाड ठिकाणी पाण्याची जागा असत तर चुकूनसुद्धा ते जाऊचं नसतं. जुनी लोक म्हणून अशा ठिकाणी जाऊ घाबरायची, कारण बऱ्याच जणांका असे काहीशे अनुभव अशा ठिकाणी इलेले असत. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं एका ट्रक ड्रायव्हरांसोबत घडलेलं ह्यो एक भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर हे व्हिडिओक लाईक करूक विसरा नको.
आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका अशी गोष्टी ऐकाक आवडतात तेंका व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, म्हणजे ते अशी गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी हा चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.